श्रवण भक्तीतूनच विवेक प्रगट होतो माणसाकडे. समर्थ रामदासांनी स्पष्ट भाषेत लिहिलंय, जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा ओ परमार्थ. म्हणजे ज्यांनी श्रवण केला नाही तो परमार्थ होत नाही. समर्थ रामदासांनी श्रवणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि श्रवण ही पहिली भक्ती आहे. आणि ती भक्ती जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कसं कळेल मला सांगा. म्हणून प्रत्येकाने श्रवणाला जातीनं लवकरच हजर राहा. 8ला, पावणे 8लाच हजर राहा. याला एकमेव कारण मी का सांगतो तुम्हाला, प्रत्येक साधकाने लक्षात घ्या. समर्थ रामदासांनी लिहिले की नाही, संत सांगतात म्हणजे ते खरं आहे. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा ओ परमार्थ. श्रवण भक्ती आपल्याला संतांच्या मुखातून ऐकायला मिळते. जशी एखादी शाळा आहे, त्या शाळेमध्ये जर आपण आपल्या मुलाला पाठवलंच नाही, आपण त्यांनी श्रवण केलाच नाही, तर पुढे तो 10वीपर्यंत जाईल का? बरं 10वी जरी पास झाला आणि त्याला पुढं जे काय आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, तरी पण त्याला श्रवण भक्तीच पाहिजे. आणि हा श्रवणाचा अधिकार फक्त आणि फक्त मनुष्य देहाला येऊन भगवंताने आपल्याला दिलेला आहे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग घ्यायला पाहिजे. का? तर श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला जसं एखाद्या माणसाला डॉक्टर होता येतो, वकील होता येतो, इंजिनियर होता येतो, प्राचार्य होता येतो, तसंच श्रवणाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला प्रवचनकार होता येतो, कीर्तनकार होता येतो. नवे श्रवणाच्या माध्यमातून परब्रह्माची ओळख घेऊन, परब्रह्म तत्वाची ओळख घेऊन, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन आपल्याला हा देह ठेवता येतो. हा भगवंताला आपल्याला देह समर्पित करता येतो. पण श्रवण असेल तरच हा. नुसती साधना करणं, साधनेतून आलेले अनुभव आपले खरे आहेत का खोटे आहेत, आपण योग्य मार्गाला आहोत का, याची चाचणी आपल्याला ग्रंथ देत असतात. प्रत्येक ग्रंथामध्ये आपण साधना कशी करायची, प्रत्येक ग्रंथामध्ये साधनेचा विषय आहे. ध्यान कसं करायचं प्रत्येक ग्रंथामध्ये आहे. पण आपण काही लोक ध्यान करत नाही, पूजा अर्चा करतात आणि त्यामुळे त्यांना कळत नाही. कारण ज्यांनी ध्यान केला, ज्यांनी अभ्यास केला, अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे आत्मसंयम योग. अभ्यासातून आत्मतत्वाशी एकरूप होणं म्हणजे अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे वाचणं नाही बरं का, ऐकणं नाही बरं का. अभ्यास म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी, आपल्या आतमध्ये असलेला आत्मदेव, त्या आत्मदेवाचं भजन करता करता त्याच्याशी एकरूप होऊन ह्या देहाचा निराश होणं, देहाचा विसर पडणं, याला अभ्यास म्हणतात. आणि तो अभ्यास आपण केल्यानंतर त्या अभ्यासाची पडताळणी, आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, याची संपूर्ण आपल्याला विवरण भक्ती ज्ञानेश्वरी सांगत असते. आणि म्हणून ज्ञानेश्वरी आपण अध्याय 6वा, अध्याय 7वा कुठल्याही अध्यायामध्ये आपण वाचलं तरी अभ्यासाशिवाय भगवंताने कुरुक्षेत्रावर या लागी अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळे, अभ्यास करूनच अर्जुनाला भेटायला सांगितले. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे बरं का. प्रत्येकाने लक्षात घ्या. तर श्रवणाला सगळ्यात पहिल्यांदा हजर राहा. कारण श्रवणातून आपल्याकडे आत्मशुद्धी प्राप्त होते, आत्मचैतन्य आपल्यामध्ये निर्माण होतं, आत्मभाव तयार होतो, आत्मतत्वाशी एकरूप होतो. आपल्या आतमध्ये असलेला आत्मदेव प्रसन्न राहतो दिवसभर. जसं मोबाईलला आपण चार्जिंग केल्यावर मोबाईल आपल्याला दिवसभर काम देतो, तसा हा पण एक मोबाईल शरीर. या शरीराला
आपण जर चार्जिंग केली या श्रवणाच्या माध्यमातून, श्रवण भक्तीतून, तरच आपल्याला पुढे आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाता येईल. नुसतं टाळ पिटणं म्हणजे ज्ञान नाही आहे. नुसतं कीर्तन करणं म्हणजे ज्ञान नाही आहे. नुसतं प्रवचन करणं म्हणजे पण ज्ञान नाही आहे. त्याला आपल्या अभ्यासाची जोड असली पाहिजे आणि अभ्यासातून आलेले अनुभव सांगता यायला पाहिजे. ध्यानातून आलेले अनुभव सांगण्यासाठी आम्ही तर तुमच्यासमोर आम्ही हजर आहोत. जे आम्हाला सद्गुरू आमचे पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, बंडू बाबा, जे यांच्याकडनं आम्ही या मालिकेमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांनी दिलेल्या त्या बीज मंत्रातून, अनुग्रहातून, प्रबोधाच्या चिंतनातून आलेले अनुभव ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो. आम्हा हिची करणे काम, बीज वाढवावे नाम. ते नाम आहे आणि ते बीज आहे आणि त्या बीजामध्ये वाढ कशी होईल आणि ते बीज तुमच्या रोमारोमामध्ये आहे. रोम रोम आपलं भजन करतो असा अनुभव येतो आणि तो अनुभव सांगण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आहोत. अनुभव आले आम्हाला आणि तो अनुभव तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम जे आम्हाला ते संतांनी दिलेलं आहे, जो निरोप आम्हाला दिलेला आहे, तो निरोप तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि त्याच्यासाठी आपण श्रवण भक्तीला जातीने हजर असता म्हणजे तुम्ही प्रत्येक साधक हा भाग्यवंत आहे. श्रवण भक्तीला या, कारण समर्थ रामदासांनी स्पष्ट भाषेत, सोप्या भाषेत लिहिले, जया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ. श्रवणे विना, श्रवण नसेल तर मागे जी काय भक्ती केली ती फुकट गेली सांगतात. म्हणजे श्रवणाला किती किंमत आहे. आपल्याला इमारत बांधायची असेल तर पहिल्यांदा पाया रचावा लागतो. पाया, आपण पायाच रचला नाही तर इमारत कशी तयार होईल. हवेत इमारत कधी बघितली का कोणी, सांगा तुम्ही. तसं आपण सगळे हवेत उडत चाललोय. श्रवण हा भक्तीचा पाया आहे आणि तो पाया आपला मजबूत असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. आम्ही 20 वर्ष श्रवण भक्ती केली आणि तो पाया मजबूत करून घेतला. आता इमारत बांधायला आम्हाला सहज आहे. कितीही माळ्याची इमारत बांधू शकतो आम्ही, कारण श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि ती तुमच्या भाग्याला आलेलं आहे आणि तुमचं भाग्य उदयाला आलेलं आहे. प्रत्येक साधकाचं भाग्य उदयाला आलेलं आहे. आम्ही एवढा त्रास घेतो. प्रत्येक जो सांगणारा जो आहे वक्ता रात्रंदिवस अभ्यास करतो. कोणासाठी करतो? आपल्या सर्वांसाठी करतो. आपल्या सर्वांना सोप्या भाषेत ही ज्ञानेश्वरी आपल्या मातृभाषेत सांगून त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप कसं होता येईल, ब्रह्मज्ञानाचा उपदेश कसा आपल्यापर्यंत पोचवता येईल. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा वैकुंठीचा, वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे आणि तो निरोप आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायला आलेलो आहोत. तर प्रत्येकाने लवकर जातीनं हजर राहा आणि प्रत्येकाने हे ज्ञान घ्या, कारण जोपर्यंत आपल्याला श्रवण भक्ती नाही, 9 पायऱ्यात आपल्या बघा, श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन, म्हणजे 9वी भक्ती आत्मनिवेदन. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तसंच आपल्याला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, म्हणजे समाधीपर्यंत जायचं. जसं ज्ञानोबा समाधीपर्यंत गेलं तसं आपल्याला समाधीपर्यंत, आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाता यायला पाहिजे. तरच आपला अभ्यास पूर्ण होईल. आणि नाहीतर आपण अर्धवट जर आपण राहिलो आणि अडकलो तर मग येतो कोणाची बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले, आपल्याच हाताने आपला अनहित होणार आहे. आणि आम्ही ते करतो काय, हित ते काय, देवाचे चिंतन व्हावं आपल्याकडनं.
हित ते करावे देवाचे चिंतन. भगवंताचं चिंतन करण्यामध्ये हित आहे आणि ते हित आम्ही साधण्यासाठी जे काय इथून व्यासपीठावरून आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचवलं जातं त्याच्यामध्ये सर्व संत कृपा आहे, संतांची कृपा आहे आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचवलं जातं. आता आपल्याला विज्ञान योग, ज्ञान विज्ञान योग यातील ओवी क्रमांक अध्याय 7 ओवी क्रमांक 13 आहे. आता या 13 ओवीमध्ये ज्ञानोबा काय सांगतात आपण बघूया. परी उदकी जाळी बाबुळी ते उदकात ते जैशी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे. काय सांगतात? परी उदकी जाळी बाबुळी. आताच आपल्याला त्रिगुण कसे असतात. भगवंत म्हणतो मी तिन्ही गुणाच्या पलीकडे आहे. भगवंत त्रिगुणातीत आहे, गुणातीत आहे, नामातीत आहे. नामाच्याही पलीकडे बरं का, नामही बंद पडतो. गुण आपल्याकडे कुठलंच असलं नाही पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे गुण आहेत, रजगुण आहेत, तमगुण आहेत, सत्वगुण आहेत, तोपर्यंत भगवंत म्हणतो मी नाही. भगवंत गुणाच्या पलीकडे आहे. पण ह्या गुणांना शक्ती देणारा तो भगवंतच आहे. शक्ती देणारा, गुणांना शक्ती देणारा भगवंत आहे. जसं भूते माझ्या ठाई परंतु भूतामध्ये नाही. म्हणजे भगवंत सांगतो अर्जुनाला भूते माझ्या ठाई म्हणजे सर्व पंच महाभूते आहेत ती माझ्याच ठिकाणी आहेत परंतु मी भूतामध्ये नाही. तसे गुण माझ्या ठाई परंतु मी गुणामध्ये नाही. आपल्याला वाटतं भगवंत गुणामध्ये नाही, माया गुणामध्ये माया आहे. संपूर्ण माया सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादिली. ती निवडून घेतली साधूजणी. काय सांगतात? सकळ माया विस्तारली. मायेचा विस्तार झालेला आहे आणि त्या मायेकडे हे गुण आहेत आणि गुण आपल्याला अडकवतात. रजगुण आपल्याला, तमगुण, सत्वगुण सगळे गुण आपल्याला अडकवतात. म्हणून सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादिली. तिने काय केलंय? ब्रह्माला त्या मायेकडे गुण आहेत आणि त्या गुणांनी काय केलंय? ब्रह्माला झाकून टाकलंय. सकळ माया विस्तारली. मायेलाच झाकून टाकलंय. ते गुणांच्या गुण जाऊ द्या, पण माया गुणामध्ये अडकलंय आणि मायेलाच त्या परब्रह्म काय करतो? माया परब्रह्माला झाकून टाकतो. सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादिली. त्या ब्रह्माला झाकून टाकलंय. ते निवडून घेतली साधूजणी. साधू हा निवडून घ्या. साधू काय करतात? तर या गुणांना, या मायेला बाजूला करून त्या परब्रह्माशी भजनाद्वारे भजन करता करता त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतात आणि मग या मायेचा, या गुणांचा, या अहंकाराचा नाश करतात आणि त्याला ज्ञान म्हणतात. तिथपर्यंत आपल्याला जायचं बरं का. आपल्याला ध्यान करता करता या गुणांचा, या मायेचा, त्या अहंकाराचा, त्या विषयांचा निराश करायचा. म्हणजे संपूर्ण विषय आपल्याला विषय विसर पडे. लिहिलं की नाही? मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. हृदयामध्ये भजन करता यायला पाहिजे आपल्याला. विषय विसर पडे, विषयांचा विसर पडतो. मनाची कसमस मोडे. गुण कोणाकडे आहेत? मनाकडे आहेत, मायेकडे आहेत आणि त्या गुणांचा विसर पडतो. मनाची घडी घडे हृदयामध्ये आणि हृदयामध्ये आपण भगवंताचं भजन केलं तरच आपल्याला ह्या गुणांचा विसर पडतो, मायेचा विसर पडतो. म्हणून इथं काय लिहिलंय? परी उदकी झाली बाबुळी. म्हणजे उदकामध्ये म्हणजे पाण्यामध्ये काय झालेला आहे? तो गोंडा राहिलेला आहे आणि ते उदकी जैसी झाकोळी म्हणजे पाण्याला झाकून टाकलंय. पाण्याला काय केलंय? त्या गोंडाळाने, त्या शेवाळाने पाण्याला झाकून टाकलंय. का वायाची आभाळी आकाश लोपे. आकाशामध्ये ढग आल्यात, त्या ढगाने आकाशाला व्यापून टाकलंय. आकाशामध्ये सूर्य आलाय,
त्या सूर्याला ढगाने झाकून टाकलंय. सूर्य गेलाय का कुठे? सूर्य जागेवरच आहे. पण ढग आल्यामुळे आकाश, तो सूर्य आकाशामध्ये असलेला झाकून टाकलाय. म्हणजे हा दृष्टांत झाला. सिद्धांत काय सांगतो बघा. तसं आपल्याकडे माया काय झालेली आहे? मायाने काय केलंय? त्या परब्रह्माला झाकून टाकलंय. आपल्या आतमध्ये आत्मतत्व आहे. जसं बाहेर पिंडी ते ब्रह्मांडी, जसं पिंडामध्ये आपल्याला ते परब्रह्म तत्व आहे आणि आपल्या पिंडामध्ये विषय आहेत, अहंकार आहे, त्रिगुण आहेत. त्यांनी आपल्याला काय केलंय? त्या आतमध्ये असलेल्या आत्मचैतन्याला झाकून टाकलंय आणि त्याच्यामुळं आपल्याला आत्मतत्वापर्यंत जाता येत नाही. आणि म्हणून भजनाद्वारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करतायत. म्हणून साधूंनी काय सांगितलंय की गोंडाला सांडूने नीर सेविजय, नीर सांडूने शीर सेविजय, माया सांडूने अनुभविजय ब्रह्म तैसे. मायेला बाजूला करा आणि त्या परब्रह्माचा अनुभव घ्या. म्हणजे हळूहळू आपल्याला, आपल्या चित्ताला, आपल्या अंतःकरणाला त्या भजनाची आवड लागली. आनंद मिळाला. आपल्याला भजन करता करता आनंद मिळाला. भजनामध्ये आनंद आहे बरं का. आनंद नावाची वस्तू बाहेर नाही. भजनामध्ये आनंद आहे. म्हणून भजनानंद. भजनामध्ये म्हणजे आपल्याला दिलेला त्या उपासनेमध्ये, आपल्याला दिलेल्या त्या नामामध्ये आनंद आहे. आणि तो आनंद एकदा आपल्याला मिळाला तर मायेचा हळूहळू आपल्याला निराश होतो. माया बाजूला होतो. त्रिगुण बाजूला होतात. नाही तर त्रिगुण माणसाकडे उफाळून निघालेत. रजोगुण, तमगुण, सत्वगुण आपल्याला काय केलंय? छलतात माणसाला आतमध्ये. गुणच माणसाला नाचवतात जगामध्ये. सगळा खेळ मायेचा खेळ तर गुणांचाच आहे. सत्वगुण तर एवढा घातकी आहे की माणसाला वाटतं मी सगळं चांगलं करतो. त्याच्यापेक्षा तमगुण अधिक चांगला. का बरं? तमगुणातला माणूस काय करतो? जेवढ्या फोर्सने, जेवढ्या शक्तीने काम करतो तमगुणातून, आणि तोच तमगुण त्याने जर भगवंताच्या भजनाला लावला वाल्याकोलीसारखा, तर ताबडतोब वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. गुण कुठलेच वाईट नाही बरं का. गुण सगळे चांगले आहेत. पण आपल्याला त्याचा वापर करता यायला पाहिजे. आपल्याला गुणांचा वापर, आणि गुणांचा खेळ आहे. ज्याने जसं गुण वापरलं तसं तो भगवत स्वरूपामध्ये गेला, भगवत आनंदामध्ये गेला. आणि ज्याने गुण आपल्या प्रपंचासाठी वापरतच राहिला तो प्रपंचामध्ये अडकला. गुण कुठलाही वाईट नाही, पण ते त्याचा वापर कसा करायचा. कुठलीच जगातली कुठलीही वस्तू वाईट नाही आहे. सगळंच चांगलं आहे. पण आपण त्याचा वापर किती करायचा, कसा करायचा हे आपल्या हातात आहे. म्हणून सविवेक आणि वैराग्य असे ज्याशी, तो आपला गुरु आपणाशी विशेष जाणावा. नाथ बाबा सांगतात, सविवेक आणि वैराग्य असे ज्याशी, तो आपला गुरु आपणाशी विशेष जाणावा. विवेकासहित वैराग्य आपल्याकडे पाहिजे. आणि तो विवेकासहित वैराग्य आपल्याकडे येण्यासाठी आपण ध्यान करायला पाहिजे. माझी ओढ जास्त ध्यानाकडे आहे बरं का. का माहिती का? ध्यानातूनच आपल्याला आत्मज्ञानाची प्रचिती येणार आहे. आणि जो ध्यान करत नाही ना, त्याला ज्ञान आयुष्यात कधी होणार नाही. जरी ज्ञान झालं तरी आत्मज्ञान होणार नाही. आणि भगवंतांनी गीतेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्तापर्यंत केलेले कर्म सगळे फुकट जातील आत्मज्ञान झालं नाही तर. तुमच्याच आत्म्याचं तुम्हाला ज्ञान नाही, आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही. आपला आत्मा व्यापक आहे बरं का. तो सीमित नाही आहे, अमर्याद आहे. पण त्याला अमर्याद करण्यासाठी जसं भगवान शंकराने ध्यान केलं, आणि तोच योग आपल्याला आपल्या या आनंद संप्रदायामध्ये दिलेला आहे. आणि त्याच योगाच्या माध्यमातून आपण व्यापकतेला जातो. उदकी जाळी बाभुळी, त्या उदकात ते जैशी झाकोली. उदकामध्ये जशी
शेवाळ आलेली उदकामध्ये, तसं ती काय करतो, त्या पाण्याला झाकून टाकते. का वायाची आभाळी आकाश लोटे, आणि आकाशामध्ये निरभ्र आकाशामध्ये ढग आले तर आकाशाला झाकून टाकतं. तसं आपल्याला हे गुणांनी झाकून टाकलेलं आहे. ज्ञानोबारानं काय सांगायचं, दृष्टांत झालं. सिद्धांत काय, सिद्ध अवस्था आतमध्ये आहे की तुम्हाला प्रत्येक साधकाला त्या गुणांनी झाकून टाकलेलं आपल्याला. म्हणून तू गुणत्रय त्या आव्हेरी मी माझ्या ऐसेने करी, एक आत्मसुख अंतरी विसंबोधनी ज्ञानोबरा सांगतात. दुसऱ्याच अध्यायामध्ये सांगतात तू गुणत्रय त्या आव्हेरी. अरे अर्जुना, तू गुण टाकून दे. गुणत्रय त्या आव्हेरी मी माझ्या ऐसेने करी. गुण काय करतात, माझं माझं न भ्रांतीचं ओझं. गुण आपल्याला नाचवतात. माझा संसार, माझी इस्टेट, माझा पैसा, माझी जागा जुमला, हे सगळं काय करत माझा माझा माझा, आणि छातीवर तो ओझा आहे सगळा तो. ते गुण आपल्याला काय करतात, ओझं आपल्या छातीवर आणतात. म्हणून तू गुणत्रय त्या आव्हेरी मी माझ्या ऐसेने करी. हे माझं माझं सगळं टाकून दे सांगतात ज्ञानोबराया. एक आत्मसुख अंतरी विसंबोधनी, एक तुझ्या आतमध्ये आत्मसुख आहे त्याच्याशी एकरूप होतो सांगतात. बघा किती मोठा आपल्याला संदेश दिलाय ज्ञानोबराने. बघा आपल्या टालक्यात बसतो का. म्हणून प्रत्येकाने श्रवण भक्ती करा. जया नाही श्रवण स्वार्थ, कैसा व परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन. श्रवणाशिवाय ज्ञान होणारच नाही. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण भजनाचा आरंभ, भजन चालू होईल तुमचं अखंड श्रवणातून. आरंभ म्हणजे सुरू होतं भजन. आपला भजन अखंड चालला पाहिजे. त्या भजनासाठी आपली तळमळ असली पाहिजे. तळमळ कशासाठी असली पाहिजे, भजनासाठी. आणि या भजना आनंदातून आपल्याला सगळं सुख मिळतं. एक आत्मसुख अंतरी विसंबोधनी, आतमध्ये आत्मसुख आहे तो उचंबळून येतो सांगतात ज्ञानोबरा. पण गुणत्रय त्यावेळी गुण आपले जायला पाहिजे. आपले गुण आपल्याला त्रास देतात. जसं आकाशाचा निरभ्रपणा, स्वच्छपणा ढग घालून टाकतात. जसं पाणी स्वच्छ आहे पण आलेली शेवाळच त्याला काय करते, शेवाळच त्या पाण्याला आडून टाकते. पुढं आहे मस्तपैकी. हा गा स्वप्न लटिके म्हणो ये, परी निद्रावशे बोनेले होय. हा गा स्वप्न लटिके म्हणे, परी निद्रावशे बानले होये. तव आठव काय देत आहे आपण पेया. असे पहा की स्वप्न हे खोटे आहे, परंतु ज्यावेळी निद्रेच्या योगाने ते सत्य भासते. स्वप्न खोटं आहे का नाही मला सांगा. स्वप्न खरं आहे का. स्वप्नी जे दिसे ते स्वप्नीत साचा अपजय, चेईल्यावरी मग काहीच नाही ज्ञानोबरा सांगतात. स्वप्नी जे दिसे, स्वप्नामध्ये प्रत्येकाला दिसतो. एखाद्याला भूतानी पकडलाय तो जोर जोरात बोंबलतो. एखाद्याला कुत्रा अंगावर आला तो ओरडतो स्वप्नामध्ये. कुत्रा चावला त्याला असं वाटतं. जागा झाल्यावर आहे का, कुत्रा आहे का, भूत आहे का, काहीच नाही हो. स्वप्नी जे दिसे ते स्वप्नीच साचा अपजे, ते स्वप्नातच खरं वाटतं. चेईल्यावरी मग काहीच जागा झाल्यावर काय आहे का. एकदा जाग आली का स्वप्न गेलं. म्हणून जो स्वप्नामध्ये झोपलाय तो जोरजोरात ओरडतो झोपेमध्ये, आणि बाजूला झोपले त्याला माहिती आहे नुसताच ओरडतो. मग त्याला काय करायचं, त्याला उपाय काय आहे. त्याला उपाय एकच आहे की जो झोपलेला त्याला हलवणं, एवढाच उपाय आहे. एवढंच करायचं, हलवा त्याला फक्त. मग जागा झाल्यावर तोच म्हणतो अरे बापरे, मी जे काय बघत होतं ते खोटं होतं. जे काय बघत होते स्वप्न होतं. मग स्वप्न मुळातच खोटं आहे ना. स्वप्न मुळातच खोटं आहे. तसं ज्याला हे जग स्वप्न वाटतं साधना करता करता, ज्याला हे जग स्वप्न वाटेल साधना करता करता, मग हे जगच खोटं आहे आणि ब्रह्म सत्य आहे. म्हणून ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जो साधना करतो त्याला असं वाटतं की ब्रह्म सत्य आहे आणि जग दिसतं ते मिथ्या आहे. अंतकाली आता सगळा नाश होणार आहे. ज्यावेळेला कल्पांताच्या वेळी उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे.
संत रामदासांनी लिहिले. बघा किती स्पष्ट लिहिले महाराज. जरा विचार करा. म्हणून श्रवण भक्ती करा. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला. अगदी कल्पांचा अंत आला, सगळी सृष्टीचा जरी लय झाला, सूर्य चंद्र तारे जे दिसतो ते त्याचा जरी नाश झाला तरी नाश नाही त्याला. जो आपला अंतरीचा अंतरात्मा आहे त्याचा नाश कधीच होत नाही. जो आपल्याला परब्रह्म तत्व चालवतो त्या तत्वाचा नाश कधीच होत नाही. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला, तरी त्याचा नाश होत नाही. आणि म्हणून आपल्याला सावध केले समर्थ रामदासांनी, माया त्यागे शाश्वताला ओळखावे. हो, मायेचा त्याग करून त्या शाश्वत परब्रह्माशी एकरूप होता आलं पाहिजे. आणि म्हणून या अभ्यास दिलेत आपल्याला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा. आणि अभ्यासाहुनी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यास केला तर काहीच कठीण नाही. या लागी माझ्या ठाई. म्हणून अर्जुना, माझ्या ठाई तुला यायचं असेल, मला भेटायचं असेल, अभ्यासी मिळे म्हणजे ध्यान करूनच भेट. अर्जुनाला नाही सांगितलं आपणच अर्जुना, अरे तू जुनाच आहेस, आपणच जुने आहोत. आपण प्रत्येक युगामध्ये आपण आहोत, पण आपल्याला आठवत नाही. आपणच जुने आहोत. आपण नुसता ह्या कलियुगामध्येच नाही आहोत, आपण कृतामध्ये, त्रेतामध्ये, द्वापारामध्ये आपणच होतो. अरे तू जुना, अरे तू जुना, अर्जुनाच आहेस तू, नवीन नाही आहे. पण तो विसरलाय, अर्जुन विसरलाय आपण जुने आहोत. अनेक योनीमध्ये आपण अनेक दुःख भोगल्यात. अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. प्रत्येक योनीमध्ये थोडा 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 पुण्य संचय करत आपण इथं आलोय. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, थोडं 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 प्रत्येक जन्मामध्ये आपण पुण्य साठवलंय. म्हणून तुम्हाला श्रवण भक्ती मिळाली आहे. तरीच परमार्थ घडे. म्हणून आपल्याकडनं परमार्थ घडतो. आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी. मुख्य जो देव आहे, मुख्य आत्मदेव आहे, तो परमात्मा आहे. तो आपल्याला अनुभवालेला असं सांगितलं कोणी? समर्थ रामदासांनी सांगितले. अनंत जन्मीचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी. अनुभवाला येतो. तुम्हाला आलं नाही का? मग यायला पाहिजे. योग्य मार्गाला आपण आहोत की नाही ज्याची त्यांनी चाचणी करा बरं का. तुका म्हणे कळोई चाचणी. तुका म्हणतो, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कळोई चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. मग आपण नुसती बडबड करतो का आपण सत्य गोष्टीशी, त्या सत्य असणाऱ्या त्या परमतत्वाशी एकरूप आहोत? ज्याची त्यांनी काय करा, ज्याची त्यांनी चाचणी करा प्रत्येकाने. हा गा स्वप्न लटिके म्हणो परी निंद्रावश्य बांधले होय. स्वप्न खोटा आहे का? तर तो निद्रेमध्ये आहोत. तसा आपण सगळं या अज्ञानाच्या झोपेमध्ये आहोत. हे जग खोटं आहे. पण ज्या वेळेला आपल्याला जाग येईल त्यावेळेला स्वप्न खोटं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ, आत्मतत्वाशी एकरूप होऊ, तेव्हा आपल्याला हे जग खोटं वाटेल. जसं स्वप्नामध्ये आपल्याला खरं वाटतं, झोपेमध्ये आपली झोप झाली, जागा झालं का स्वप्न नाही, तसं आपण अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला खरं वाटतं जग, आणि आपल्याला ज्ञान झाले जग खोटं आहे. म्हणून साधूचे संगती हरिजोडे. नाथ बाबा सांगतात की नाही की साधूचे संगती हरिजोडी. साधूच्या संगतीमध्ये हरीशी एकरूप होता येतो आपल्याला. कैशी माता कैशी पिता, कैशी भ्राता, कैशी बहीण कैशी भ्राता, ह्या अवघीची जाण मायेची, अंतकाली कोणी नाही कोणाची. अंतकाली कोणी नाही कोणाचा जाताना आपल्याला. ही सर्व सुखाची सोयरी आहेत आपली. आपली आई, आपले वडील, आपली बायको, आपली मुलं, हे सगळे आपले सुखाची सोयरी आहेत. अंतकाली कोणी ना कोणाचे, अंतकाली कोणी नाही संगाती. आपल्या जोडीला कोणी येणार नाही. याची प्रत्येकाने दखल घ्या आणि साधना करा. याच देही याच डोला पाहिन माझ्या मुक्तीचा सोहळा. याच जन्मामध्ये ह्याच डोळ्याने आपल्याला मुक्ती आपल्याला पाहता यायला पाहिजे. अशी आपल्याकडं
असे आपल्याकडं श्रीपाद बाबांनी आपल्याला, पांडुरंग देवकर बाबांनी आपल्याला उपासना दिलेली आहे आणि त्या उपासनेचा मोठा आश्रय आहे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. उदंड केले तरी जय प्राप्त नाही. कितीही काही आपण केलं तरी आपल्याला परमात्मा तत्वाची ओळख होणार नाही. परमात्मा तत्वापर्यंत जाता येणार नाही. म्हणून उपासना करा. उपासनेचा आश्रय, उपासनेविना निराश्रय, म्हणजे ते ध्यान दिले ते ध्यान करा. उदंड केले तरी, बाकी काही केलं तरी आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. अभ्यास करा. अभ्यासाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती ह्याच ध्यात करून घ्या. तर आठवू काय देत अहो आहे आपण पेया. त्यावेळेस आपल्याला आठवण होऊ देत नाही. असे पहा की स्वप्न खोटे आहे, परंतु ज्यावेळेस निंद्रेच्या योगाने सत्य भासते त्यावेळेस ते आपल्याला आठवण करून होऊ देत नाही. स्वप्न खोटं आहे पण ते खरं वाटतं. तसं जग खोटं आहे. आपल्याकडे अज्ञान तोपर्यंत अज्ञानाच्या झोपेचं, अज्ञान निशेच्या अंती संकल्प विकल्प नासते, त्याने गुणे होई प्राप्ती परमात्म्याची. समर्थ रामदासांनी लिहिलंय, अज्ञान निशीच्या अंती संकल्प विकल्प नासते. जोपर्यंत संकल्प विकल्प आहेत तोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे. संकल्प विकल्प गेले तुम्ही देव झाले. अज्ञान निशीच्या अंती संकल्प विकल्प नासते, त्याने गुणे होई प्राप्ती परब्रह्माची. कित्येक पट्टीने आपण परमात्मा तत्वाकडे जाऊ, पण अज्ञान निशीच्या अंती अज्ञान जायला पाहिजे आपला. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात मनाचं काम काय? संकल्प विकल्प तयार करणे. मनाकडे येणारे विचार थांबले का तुम्ही परब्रह्मात. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. ते तुझं आत्मस्वरूप, ते तुझं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला ओळख, त्या स्वरूपाशी एकरूप हो. किती सोपं आहे परमार्थ, पण कठीण करून ठेवलाय. हे असं डोळ्यांचे डोळाची पडल रचे. बघा काय लिहिले, डोळ्यांचे डोळाची पडल रचे, तेने देखणे पण डोळ्याचे न गिळिजे काही. डोळ्यातील पाण्याने उत्पन्न झालेला बडस म्हणजे आपण त्याला मोतीबिंदू म्हणतो, दृष्टी बंद करीत नाही का? बघा प्रश्न केलाय. आपल्या डोळ्यामध्ये असलेल्या पाण्यातून ठराविक वयानंतर त्या पाण्याचंच मोतीबिंदू बनतो आणि आपल्याला मोतीबिंदूच आपल्याला काय करतो? आपल्या दृष्टीला अडवायचं, आपल्याला दृष्टीहीन करतो, दृष्टी बंद करून टाकतो, आपल्याला आंधळ करून टाकतो. आपल्या डोळ्यातला पाण्याचा खडा होतो, मोतीबिंदू होतो आणि तो मोतीबिंदू पडल होता आणि तो काय करतो? आपल्या दृष्टीला झाकून टाकतो. तसे आपल्याला गुण आपल्याला आढळू येतात सांगतात. ज्ञानोबारांना हे सांगायचंय की आपलेच गुण आपणाशी वाटते अवगुण. आपलेच अवगुण आपणाशी वाटते गुण. आपले अवगुण आहेत ते आणि आपण त्या गुणामध्ये अडकलोय. जसं डोळ्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यापासून जसं पडल तयार होतो किंवा मोतीबिंदू तयार होतो आणि मग आपल्याला तो मोतीबिंदू काढल्याशिवाय चैन पडत नाही, आपल्याला दिसत नाही स्पष्ट. तसं आपल्याकडे जोपर्यंत रजगुण तमगुण सत्वगुण आहेत, रजसत्व आहे ज्याच्या अंगी, ह्याच गुणे जगे वाया गेला संत सांगतात. या गुणांना तुम्ही काय करा? बाजूला करा. रजसमतत्व रजतमसत्व आहे ज्याच्या अंगी, ह्याच गुणे जगे वाया गेला. बघा संतांनी किती स्पष्टपणे लिहिलंय. ते गुण प्रत्येकाला नाचवतात, थैथाय नाचवतात. हे गुण जोपर्यंत आपण परमात्मा निर्गुण आहे आणि आपल्याला गुण देऊन टाकल्यात. परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे आणि आपल्याला त्या निर्गुण तत्वापर्यंत जाण्यासाठी हे गुणच आपल्याला आढळून येतात. जसं डोळ्यातला पाणीच काय करतो? काही वर्षानंतर डोळ्यामध्ये पडल निर्माण करतो, मोतीबिंदू निर्माण करतो. तो मोतीबिंदू जोपर्यंत डॉक्टरकडे जाऊन आपल्याला काढून आपल्याला टाकून फेकता येत नाही तोपर्यंत आपली दृष्टी स्वच्छ होत नाही. तसं आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने ते ध्यान करता करता
आपल्या गुणांना गुणत्रय त्या आविरी गुणांना आपल्याला टाकता येत नाही, गुण बाजूला होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या निर्गुण तत्वापर्यंत जाता येत नाही. परब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे. म्हणून समर्थ रामदासाने लिहिले, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, पहिल्याच मनाच्या श्लोकामध्ये लिहिले, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभारंभ तो निर्गुणाचा. म्हणजे कसं आहे? परब्रह्म निर्गुण आहे, त्याचा आरंभ निर्गुणातून आहे आणि आपल्याला त्या आरंभाकडे निर्गुणाकडे जावं लागेल. हे गुण आपल्याला टाकावं लागतील. गुण मायेकडे आहे, माया गुणामध्ये अडकलेली आहे आणि त्या मायेचा निराश करायचा असेल तर आपल्याला निर्गुण तत्वाकडे जावं लागेल. निर्गुण आहे काय? आणि ते गुण आपल्याकडे जाण्यासाठी आपल्याला जी काय आपल्याला उपासना दिलेली आहे त्या उपासनेच्या माध्यमातून, म्हणून उपासनेला दृढ चालवावे. उपासना आपली सातत्याने चालली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्मे वाचे वाई घालवावे आणि सर्वामुखे मंगल बोल. म्हणजे उपासना आपली जर चांगली, उपासना म्हणजे काय? उपासनेचा अर्थ असा आहे, उपासना म्हणजे ध्यान, उपासना म्हणजे अभ्यास, उपासना म्हणजे परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं. त्या उपांना बाजूला काढून, आलेले उपरे आलेले आपल्याकडे विषय आहेत त्यांना बाजूला काढून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, याला उपासना म्हणतात. उपासना म्हणजे वाचणं नाही बरं का, उपासना म्हणजे ऐकणं पण नाही. जे उप आलेले आहेत ते आपल्याकडे उपरे आलेले आहेत विषय या मायेमध्ये, त्या विषयांना बाजूला काढून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप नामाच्या माध्यमातून एकरूप होणं आणि ते भजन करणं आणि भजनानंदामध्ये जाऊन या देहाचा निराश करून त्या परब्रह्म तत्वामध्ये लीन होणं, त्याला उपासना म्हणतात. कोणी पण कसला पण अर्थ काढतात तो, कारण त्यांच्याकडे भजन नाही, त्यांच्याकडे नाम नाही, ध्यान करत नाही. ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे तेव्हा त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले. आणि आधी अनादि काळचं ज्ञान आहे, हे आत्ताच नाही बरं का. आधी अनादि कालचं हे संप्रदाय आहे. आपला संप्रदाय पण आधी अनादि कालचा आहे. सोहमांसा तत्वमसी, तेची परब्रह्म तुझ्या आयशी. हा अनादि कालचा तत्व आहे आणि त्या तत्वाचं विवरण कोणी देत नाही का? कारण त्यांना तशी अनुभूती नाही. म्हणून अनुभवाविन मान डोलवू नको रे, हरिभजनाविन काळ, हरिभजनाविन काळ घालू, पण अनुभवाविन मान आपुल्या मते चिखल उगा, आपल्या मताने नका जाऊ सांगतात. म्हणून सद्गुरूंनी जे दिलेलं आपल्याला, त्या दिलेल्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं होणं, तत्वाचं विवरण करणं. आणि तत्व काय आहे? तत्वच आपला गुरु आहे. आत्मतत्व हाच आपला गुरु आहे. आपल्याला आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा सद्गुरू आपल्याला भेटलाय. आणि तरी पण आपण जर इकडे तिकडे बाहेर जात असेल तर मग आपल्या हाती आपलं नुकसान आहे, आपलंच नुकसान आपण करतो, आपलं अनहित आपणच करतो. म्हणून प्रत्येकाने त्या उपासनेशी, दिलेल्या साधनेशी, दिलेल्या सप्तचक्र भेदन करून आपल्याला जायला पाहिजे, ब्रह्मरंध्रात जायला पाहिजे. चारही देहाचा निराश व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरु बोध आहे. सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा 14 देहाचा अंत आला. त्यांनी निध्यास लागला सत्स्वरूपी संत रामदास सांगतात. सद्गुरु बोध जेव्हा झाला, आपल्याला बोधावर आरूढ करतात सद्गुरु. सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा 14 देहाचा अंत आला. म्हणजे चारही देहाचा निरसन व्हायला पाहिजे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, चारही अभ्यास आणि 5वा अभ्यास पण आहे बरं का. कोणी सांगत नाही ती गोष्ट वेगळी. सद्गुरुबोध जेव्हा झाला तेव्हा 14 देहाचा अंत आला. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, त्यांनी निध्यास लागला स्वस्वरूपी. म्हणजे 5व्या देहामध्ये ज्ञान कैवल्य अवस्थेमध्ये आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप होतो. हे समर्थ रामदासांनी पण लिहिलेलं आहे.
आणि सांगणारे कोण नाही ना, कारण अनुभव नाही, म्हणून अनुभवाचं ज्ञान घ्या. आता उत्स्फूर्त आपल्याकडनं ते स्फुरण, भगवंताचं नामस्मरण चालू झालं तर उत्स्फूर्तपणे आपल्याला प्रवचन करता येतो, कीर्तन करता येतो. पण त्या अंगामध्ये आपल्या असलं पाहिजे ना, अंगामध्ये ती कला बांधली पाहिजे. आणि ती कला अंगामध्ये बांधण्यासाठी आपल्याला ध्यान करायला पाहिजे. म्हणजे ध्यान योग सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.